मातीच्या हंडीमध्ये मी सुकं चिकन तयार केलेलं आहे आणि खूप चवदार अगदी छान असं सुकं चिकन मी तयार केलेलं आहे. मातीच्या भांड्यामध्ये तर अजूनच छान अशी चव आलेली आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि स्वच्छ असं बोनलेस चिकन आणलेलं आहे. इथे मी लिंबू लावून ठेवलं मॅरिनेटसाठी, जेणेकरून छान असे मटणाला चव येते. इथे मातीची हंडी मी गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकला आणि 2 तमालपत्र टाकून घेतले. छान असे तेल गरम होईपर्यंत छान असं बघा दालचिनी टाकून घेतले आणि इथे मी कांदा एक मोठा कापून घेतलेला आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. इथे मातीच्या भांड्यामध्ये छान असं मटण आपण तयार करणार आहोत. तर इथे बघू शकता, इथे मी तयार केलेलं वाटण टाकून घेतलं. सुकं खोबरं, कांदा भाजून घेतलेला, लसूण, अद्रक आणि कोथिंबिरी असं हिरवं वाटण तयार करून ठेवलेलं. त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेतलं, गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, धणे पावडर अर्धा चमचा, असे सर्व मसाले मी टाकून घेतले आणि छान असं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, त्यामध्ये भरपूर कोथिंबिरी, अद्रक, लसूण, भाजलेला कांदा आणि खोबरं असं वाटण तयार केलेलं. त्यात छान वाटणाला बघा भाजून छान तेल सुटलेलं आहे आणि इथे मी त्यावर चिकन टाकून घेतलं. इथे बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे. परतत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत 5 मिनिट मी परतून झाल्यावर छान अशी वाफ काढून घेणार आहे. इथे वाफ काढून झाली आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि छान आपलं चिकन शिजणार आहे. इथे मी बघा छान परतून घेतलं. इथे बघू शकता अगदी मातीच्या भांड्यातलं चवदार मटण तयार होते. इथे मातीचंच भांडं ठेवलं आणि झाकण ठेवून दिलं. त्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि छान अशी 5 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता छान असं आपलं मटण शिजत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे आणि मटण वाफेवरच छान शिजलेलं आहे. छान असं मटणाला तेल सुटलेलं आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे. तर इथे आपलं मटण शिजत आलेलं आहे. इथे भरपूर कोथिंबिरी मी टाकून दिली. मटणामध्ये कोथिंबीर टाकली आणि आपलं हिरवंच वाटण तयार केलेलं आहे. त्यामुळे आपलं हिरवं चिकन तयार होणार आहे आणि सुकं चिकन मी मातीच्या भांड्यामध्ये तयार करत आहे. तर इथे बघू शकता आपलं चिकन रेडी झालेलं आहे. इथे सुक्कं चिकन मी तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं बघायला सुद्धा खूप सुंदर वाटतं आहे आणि मातीचं भांडं मी काढून घेतलेलं आहे, पण भांडं तापलेलंच आहे. तोपर्यंत ते भांडंमध्ये सुद्धा ते भाजी अगदी सुक्की झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.